हा सामना मोठा होऊ शकतो कारण या दोन्ही संघांमध्ये नामवंत खेळाडू आहेत आणि या खेळाडूंचा आपण या ठिकाणी खेळ पाहत आहोत। या ठिकाणी जयसाई चाफेरीच्या वतीने मैदानामध्ये दाखल होताना आघाडीचे फलंदाज अमोल पवार आणि वैभव। या ठिकाणी सरकार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान आशिषजी भालेकर साहेब यांच्या विद्यमानाने ह्या लीगची या ठिकाणी आपण चांगली सुरुवात करताना आजचा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील मला वाटतं सकाळच्या सत्रातला पहिला सामना एक रंगतदार सामना म्हणून पाहायला जाईल, एक हाय व्होल्टेज सामना म्हणून पाहायला जाईल कारण का एका बाजूला सुमित तर दुसऱ्या बाजूला अमोल एकाच संघामधून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आज एकमेकाविरोधात ठाकलेले आहेत। या ठिकाणी ज्याची कामगिरी उत्तम होईल तो या ठिकाणी सरस ठरणार आहे, विजयी ठरणार आहे आणि आपापल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी उत्तम कामगिरी करताना आपण पाहणार आहोत। दरम्यान मला वाटते या ठिकाणी आनंदी नर्सिंग होमच्या वतीने पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमित, मात्र सामना करणार आहे तो वैभव। स्ट्राइकला आहे तो वैभव, नॉन स्ट्राइकला आहे तो अमोल। मेन पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते किरण, लेग पंच म्हणून आहे ते गणेश। या ठिकाणी मला वाटतं वैभव हा डावखुरा फलंदाज आहे। हे मैदानाची जर आपण एकंदरीत भौगोलिक रचना पाहिलीत तर या ठिकाणी हे मैदान डावखुऱ्या फलंदाजासाठी एक नंदनवन ठरू शकतं कारण की या ठिकाणी हवेचा प्रवाह आणि मैदानाची रूपरेषा एकंदरीत डावखुऱ्या फलंदाजासाठी एक उत्तम मला वाटतं। या ठिकाणी सामना चालू होतोय, पंच किरणदा यांच्याकडून सामना चालूचा इशारा। दरम्यान संघाकडून आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमित। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार। या ठिकाणी मात्र 6 धावांसाठी एक सुंदर मोठा फटका, झेलबाद होण्याची दाट शक्यता होती। या ठिकाणी मात्र झेल सुटलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार। दरम्यान पुढचा चेंडू सुमित याचा, पुन्हा एक मोठा फटका, इथे मात्र चेंडू सीमारेषे पार, चौकार। सलग 2 चेंडूवर 10 धावा। या ठिकाणी नक्कीच हा सामना हाय व्होल्टेज होऊ शकतो कारण का पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा जमवण्यात यशस्वी झाला तो वैभव आणि सुमित सारखा गोलंदाज जो पुण्यामध्ये आपलं नाव मोठं करण्यात यशस्वी झालाय तो सुमित, मात्र सामना करतोय त्याला वैभव। या ठिकाणी दोन्ही चेंडू एक उत्कृष्ट असे फटके मारून 10 धावा जमवण्यात यशस्वी झाला तो वैभव। दरम्यान पुढचा चेंडू सुमित याचा, पुन्हा सुंदर मोठा फटका, इथे मात्र फील्ड होऊ शकते आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते वैभव याला। आता मात्र स्ट्राइक चेंज झाले, स्ट्राइक लावलाय तो एक नामवंत असा स्फोटक फलंदाज अमोल। या ठिकाणी पहिला चेंडू मारला होता लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी। दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो अमोल याला, इथे मात्र हलक्या आधाराने टटवलेला हा चेंडू, निश्चित 1 धाव मिळणार आणि एका धावेने स्वतःचं खातं मात्र खोलण्यात यशस्वी झालाय तो अमोल। एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र निश्चित वाढणार आहे, ती बिनबाद 12। पहिलं षटक आहे, मला वाटतं पॉवर प्लेचं षटक आहे। या ठिकाणी 5 षटकांचा सामना असणार आहे आणि मला वाटतं पॉवर प्लेचं केवळ 1 षटक असणार आहे। इथे मात्र सुंदर चेंडू, मात्र
या ठिकाणी मिसफील्ड होते आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र 4 धावा घोषित. विकेट किपरला तो काय कलेक्ट करता आला नाही आणि 4 धावा, एक चांगल्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक. चांगली फटकेबाजी करत आपण पाहतोय ते वैभव याला पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता 6 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा प्रहार केला 4 धावांसाठी. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी 1 धाव निश्चित मिळणार आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते सागरच्या मार्फत. मला वाटतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय साई चापेरी संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 17. फलंदाजीसाठी एक चांगलं षटक. सतरा जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे ती जय साई चाफेरी या संघाच्या फलंदाजांना. कारण की हे ग्राउंड असं आहे या ठिकाणी 100-120 धावा सहज होतात. मला वाटतं या ठिकाणी संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमेध कदम. सुमेध कदम मला वाटतं या ठिकाणी या संघाचा हा आयकॉन प्लेअर आहे. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये पाहूया आपल्या संघाला किती भरीव कामगिरी करून देतोय ते. कारण का मोठा प्लेअर आहे, नाव मोठं आहे, खूप महागडा प्लेअर आहे. परंतु पहिला चेंडू सामना करणार आहे तो वैभव. एक सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, एक स्लोवर चेंडू होता. खरोखर चांगला चेंडू टाकला होता तो सुमेध याने. परंतु वैभवला तो काही समजलेला नाही. मात्र चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर बिनबाद 17. दरम्यान सुमेधाचा पुढचा चेंडू पुन्हा एक शॉर्ट चेंडू होता परंतु स्लोवर होता. या ठिकाणी पुन्हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते सुमेध याला. मात्र चेंडू मध्ये थोडीशी गती कमी आहे. या ठिकाणी मिस होतोय तो फक्त फलंदाजासाठी. चांगली रणनीती म्हणता येईल सुमितच्या मार्फत. कारण का या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 17 धावा गेल्या होत्या. कुठेतरी धावांवरती अंकुश ठेवण्याची कामगिरी करताना आपण पाहतो. इथे मात्र मोठा फटका टटवलाय लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी. मला वाटतं या ठिकाणी या 6 धावा सुमितच्या खात्यामध्ये पुन्हा जमा होत आहेत. या 6 धावांच्या सहाय्याने धावसंख्या मात्र निश्चित वाढते ती जलद गतीने बिनबाद 23. पहिले 2 चेंडू काहीसे समजले नव्हते परंतु पुढच्या चेंडूवर तयारी केली होती आणि मोठा फटका खेळला होता तो वैभव याने. पुन्हा एक सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय कारण का 4 चेंडू मध्ये केवळ 6 धावा देण्यात आतापर्यंत यशस्वी झालाय तो सुमेध. एक स्लोवर चेंडू, चांगला चेंडू. इथे मात्र हा चेंडू पुन्हा निर्धाव चेंडू. एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल
जरी 6 धावा एक मोठा फटका सजवला होता वैभव याने सुमेधला, परंतु या ठिकाणी पुढचे चेंडू उत्तमरित्या खेळून काढले ते सुमेध याने. पुन्हा एक सुंदर चेंडू, जबरदस्त षटक म्हणता येईल. 6 धावा दिल्यात केवळ या षटकांमध्ये. जरी बळी मिळवता आला नसला तरी धाव गती रोखण्यात कुठेतरी यशस्वी होताना आपण पाहिले ते सुमेध याला. जयसाई चापेरी संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 23. सरकार प्रीमियर लीग वाटत खंडाळा या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसातील हा पहिला सामना जयसाई चापेरी विरुद्ध आनंदी नरसिंग होम. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो आनंदी नरसिंग होम या संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं जयसाई चापेरी या संघाला. आघाडीचे फलंदाज अमोल आणि वैभव अजूनही मैदानामध्ये दाखल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या मात्र 23 बिनबाद 23. दरम्यान संघाकडून 3रं वैयक्तिक 2रं षटक घेऊन दाखल झालाय तो सुमित. सामना मात्र करणार आहे तो अमोल. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मारला हा चेंडू. 2 धावा तर नक्कीच मिळाले. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. कव्हरच्या डोक्यावरून सजवलेला हा फटका मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांसाठी अमोलचा हा फटका. या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र निश्चित वाढली ती बिनबाद 25. गॅप शोधला होता, परंतु एक फटक्यामध्ये म्हणावी तेवढी नजाकत नव्हती आणि म्हणून केवळ 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते अमोल याला. एका संघातून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आज परस्पर एकमेकांच्या विरोधात आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो इथं मोठा पुन्हा फटका सजवलेला, झेल होण्याची दाट शक्यता आणि या ठिकाणी झेल बाद होतोय तो अमोल. एक लेगच्या दिशेने एक चांगला फटका सजवला होता, निश्चित 4 धावांसाठी होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते भूषणच्या मार्फत. या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय अमोलच्या रूपाने. ठिकाणी अमोलची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो सागर कांबळे. या ठिकाणी मला वाटतं एक खूप चांगला प्लेयर आहे, मोठा प्लेयर आहे. या ठिकाणी आता मला वाटतं जर संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर मोठ्या धावा उभ्या कराव्या लागणार आहेत. एक मोठी धावसंख्या जमा करणं गरजेचं आहे आणि त्याच्या तयारीने आपण सागरला पाहतोय. दरम्यान सुमित या ठिकाणी पुन्हा एक सुंदर चेंडू होता, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पहिल्या चेंडूवरती तंबूमध्ये परतताना आपण पाहतोय ते सागर कांबळे याला. या ठिकाणी चेंडूला गती होती, परंतु त्या गतीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नामध्ये सागर या ठिकाणी झेलबाद होतोय. लागोपाठ 2रा धक्का जयसाईचा.
आपण पाहतोय ते हेमंत कांबळे याला एक कांबळे परत आलाय तर त्याच कांबळीची जागा घेण्यासाठी दुसरा कांबळे मैदानामध्ये दाखल. या ठिकाणी मला वाटतं सुमित याने एक चांगलं परिवर्तन केलंय चेंडू मध्ये. पहिल्या षटकामध्ये केवळ 17 धावा दिल्या होत्या, मात्र त्या 17 धावा कुठेतरी मनाला त्याचा काटा रुतत होता आणि त्याचा बदला घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी 2 गडी बाद केलेत. दरम्यान सुमित सामना मात्र करणार आहे तो हेमंत. एक डावखुरा फलंदाज आहे, एक चांगली संधी असणार आहे. इथं मात्र संधीचा फायदा घेतलाय आणि मला वाटतं मोठा फटका सजवलाय 6 धावांसाठी. एक चांगला फटका म्हणता येईल हेमंत त्याच्या बॅट मधून. एक उत्तुंग षटकार या 6 धावांच्या साहाय्याने. धावसंख्येत मात्र निश्चित बदल झालाय तो 2 बाद 31. तिसरा षटक चालू आहे, अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत, मात्र धावा जमवायच्या आहेत त्या हेमंत याला. इथे पुन्हा एक सुंदर चेंडू, एक लेगच्या दिशेने टटवलेला हा चेंडू. निश्चित 2 धावा मिळणार आहेत. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे, पण तो 2 धावा नक्कीच मिळणार आहेत या ठिकाणी. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्येत मात्र बदल झालाय तो 2 बाद 33. सरासरी 11ची या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत. खरोखर उत्तुंग फटका 6 धावांसाठी. मला वाटतं सुरुवात केली 6 धावांनी या षटकाची आणि समाप्ती सुद्धा केली 6 धावांनी. एक चांगला फटका सजवला तो हेमंत याने. या 6 धावांच्या सहाय्याने धावसंख्या मात्र निश्चित वाढली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 39. 25,000 प्लस आहे. खरोखर ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा पाहिली जात असेल. जर ही स्पर्धा आपण पाहत असाल तर आपण कुठून पाहताय हे कमेंट मध्ये आपण या ठिकाणी नोंद करायची आहे. दरम्यान या ठिकाणी संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रफुल्ल. एक उगवता तारा आहे, एक चांगला खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे, मात्र सामना करणार आहे तो वैभव. या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जर चेंडूला गती असेल, जर पेसर असेल, जर गोलंदाज, तर इथं मार खातोय. स्लो ओव्हर मध्ये कुठेतरी धावा रोखण्यात यशस्वी होताना आपण पाहिलं होतं ते. या ठिकाणी इथे मात्र चांगली संधी होती आणि धावबाद झाला तो एक उत्कृष्ट असा फलंदाज हेमंतच्या रूपाने. या ठिकाणी चेंडू हा निर्धाव होता, फुलटॉस चेंडू होता, एसटीच्या खूपच बाहेर पडला होता, परंतु पंचांनी जरा 2 मिनिटं हा सामना जरा 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे आणि जय साई चापेरी संघाचे ओनर यांनी या ठिकाणी यायचं आहे. आपण सामना चालू करू शकता. दरम्यान या ठिकाणी पहिला षटक घेऊन आला होता तो प्रफुल्ल आणि प्रफुल्ल पहिल्या चेंडूवर एक फुलटॉस चेंडू टाकला होता, परंतु पहिल्या चेंडूवर एक धाव बाद केलाय तो हेमंत याला. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी मला वाटतं
संकेत या ठिकाणी आपण पाहिलं की हेमंत त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला होता तो संकेत आणि हा संकेतने मला वाटतं हेमंतची जागा जी रिकामी झाली होती ती भरून काढण्याचं काम केलंय पहिल्या चेंडूवरती प्रहार करत 4 धावांसाठी प्रफुल्ल याचा पुन्हा एक सुंदर फटका निश्चित एक धाव मिळली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते संकेत याला 4 धावांनी स्वतःचं खातं खोललं होतं स्वतःच्या खात्यामध्ये वैयक्तिक खात्यामध्ये 5 धावा जमा केल्या त्या संकेत याने पुन्हा स्ट्राईक लावलाय तो वैभव एक स्फोटक फलंदाज आहे याआधी आपण पाहिलं असेल की एक मोठे फटके सजवण्यात यशस्वी झाला होता तो वैभव इथे मात्र सुंदर चेंडू यॉर्कर लेनचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु एक सुंदर चेंडू जर धाव संख्येवर कुठेतरी अंकुश ठेवायचा असेल तर आपल्याला अशी गोलंदाजी करण्याची गरज आहे एक चांगली रणनीती म्हणता येईल प्रफुल्लच्या मार्फत फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं होतं ते प्रफुल्ल याने एक चांगला चेंडू होता दरम्यान पुढचा चेंडू प्रफुल्लचा वैभवसाठी या ठिकाणी मात्र हा चेंडू निर्धाव एक सुंदर चेंडू स्लो ओव्हर होता चव्वेचाळीस 3-44 चौथं षटक असणार आहे चांगली धावगती रोखण्यात यशस्वी होतात आहे तो प्रफुल्ल सुंदर चेंडू परंतु या चेंडूवर 4 धावा निश्चित मिळणार आहेत एक चांगला चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाला तो काही पकडता आला नाही आणि बॅटकट आहे की लेग बाईज आहे लेग बाईजच्या स्वरूपामध्ये या 4 धावा मिळत आहेत अंतिम षटक असणार आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक साजन चांगला गोलंदाज आहे एक स्थानिक खेळाडू आहे एक मोठा खेळाडू आहे या ठिकाणी आपण पाहतोय ते संकेत याला या ठिकाणी पुन्हा लेगच्या दिशेने टटवलेला हा चेंडू एक धाव निश्चित मिळाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र फिल्डिंग मिस होते आणि 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि 3 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाल्यात एक चांगली धाव संख्या उभी करण्यात यशस्वी होताना आपण पाहतोय ते जयसाई चापेरी संघाच्या फलंदाजांना कारण का आपल्याला जर हा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 60+ आपली धावसंख्या असली पाहिजे कारण की या ठिकाणी गोलंदाज चांगले आहेत मात्र विरोधी संघामध्ये एक चांगला नामवंत खेळाडू सुमितच्या रूपाने जो एक हाती सामना जिंकून देतो या ठिकाणी फलंदाजीमध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत आणि या काही चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतात ते जयसाई चाफेरीचे फलंदाज या ठिकाणी पुन्हा एक चेंडू
लेगच्या दिशेने मारेला हा चेंडू 2 धावा निश्चित मिळणार आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो वैभव. या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या दिली आहे 53. 3-53. साजनाचा पुढचा चेंडू पुन्हा सामना करणार आहे तो वैभव. या ठिकाणी चेंडू खूपच एसटीच्या बाहेरून होता. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. मला वाटतं या सामन्यातला हा पहिला वाईड असणार आहे. एक अतिरिक्त धाव. आतापर्यंत एक्स्ट्रा एकही धाव गेली नव्हती, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव असणार आहे जी संघाच्या खात्यामध्ये जमा होते. पुन्हा वाईड. सलग 2 वाईड टाकले ते साजन याने. हा दुसरा वाईड. धावसंख्या मात्र निश्चित वाढते 55. दरम्यान साजन आपली लय विसरलेली दिसतोय, कारण का पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, 3 धावा आल्या होत्या, पुन्हा 2. या ठिकाणी मात्र झेल होण्याची शक्यता आहे. मात्र चेंडू क्षेत्ररक्षापासून खूपच दूर. 2 धावा मात्र निश्चित मिळणार आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय धावा मिळत आहेत, परंतु अजूनही मोठा फटका सजवण्यात यशस्वी झाला नाही तो वैभव, कारण का हे अंतिम षटक असणार आहे. इथे मात्र एक चांगला फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत, मात्र 2 धावा निश्चित मिळत आहेत. चांगलं षटक म्हणता येईल, कारण का अजूनही फलंदाजाला हात खोलायला देत नाहीये तो साजन. धावा मिळत आहेत, परंतु ज्या पद्धतीने फलंदाजाने प्रहार करायला पाहिजे असा चेंडू आतापर्यंत फेकला नाही तो साजन याने, कारण का चांगली गोलंदाजी म्हणता येईल साजनच्या मार्फत. इथे मात्र सुंदर थर्ड मॅनच्या दिशेने जाणारा चेंडू. 2 धावा निश्चित मिळाल्या आहेत. कदाचित मला वाटतं 4 धावा डिक्लेअर. त्या वैभव याला 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्या मात्र निश्चित वाढते ती 63. दरम्यान पुढचा चेंडू साजन याचा सामना मात्र करणार आहे तो वैभव. या ठिकाणी मात्र पुन्हा एक मोठा फटका सजवलाय. मला वाटतं 6 धावांसाठी असणार आहे. 6 धावा. इथे आता मात्र सलग 2 चेंडू वरती 10 धावा आल्या. धावसंख्यात मात्र जलद गतीने वाढ झाली ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर. 3-69.
डॉक्टर पानगळे सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण चांगली कामगिरी करता आणि ही लोकांना सेवा देत असतानाच क्रिकेटशी सुद्धा आपण नेहमी जोडलेले असता, कुठेही स्पर्धा असो आपण नेहमी तिथे आपली उपस्थिती दर्शवता, म्हणून आमच्या या सरकार मित्रमंडळाच्या वतीने आपला सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद सर, आपलं योगदान असंच राहू दे. या सन्मान चिन्ह आपणाला नेहमी आठवण देत राहील की आपण दिलेलं योगदान हे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल असणार आहे. धन्यवाद सर. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजे प्रथम फलंदाजी करताना जयसाई चाफेरी संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धावा जमा केल्या होत्या त्या संघाच्या खात्यामध्ये आणि विजयासाठी आनंदी नर्सिंग होम या संघाला 70 धावांचं आव्हान दिलंय. आणि 70 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये दाखल होताना आपण आघाडीचा फलंदाज एक नामवंत ज्याने पुणे शहर गाजवलंय असा आमच्या हा कोकणातला कलजोंडी गावचा सुपुत्र सुमित कांबळे आणि सुमित पवार आणि सुमेध कदम, सुमित आणि सुमित पवार आणि सुमेध कांबळे मैदानामध्ये दाखल होताना 70 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि 70 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी आघाडीचे फलंदाज सुमित पवार, सुमेध कांबळे स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतानाचा हा 3रा दिवस. खेळामध्ये विविध गावचे विविध ठिकाणचे या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. एक या ठिकाणून खेळाच्या माध्यमातून मैत्री आणि मैत्रीतून स्नेह निर्माण होताना आपण पाहतो या मैदानावरती, कारण का विविध क्षेत्रातून आलेले खेळाडू असतात आणि यांचं प्रोत्साहन देण्यासाठी यांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे प्रेक्षक क्रीडा रसिक. पहिला सामना आहे सकाळच्या सत्रातला. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला सामना चालू झाला 11 वाजता. अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये पहिली इनिंग संपली आणि या पहिल्या इनिंग मध्ये 69 धावा जमा केल्या होत्या त्या जयसाई चाफेरी संघाने. विजयासाठी 70 धावांचं लक्ष दिलंय ते आनंदी नर्सिंग होम संघासमोर. दरम्यान या ठिकाणी आघाडीचा फलंदाज सुमेध आणि सुमित मैदानामध्ये दाखल. स्ट्राईकला आहे तो सुमित पवार आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुमेध कांबळे. दरम्यान या ठिकाणी आघाडीचं षटक घेऊन आलाय तो संघाकडून आणि वैयक्तिक सुद्धा सागर कांबळे. सामना चालू, पंचांकडून इशारा. दरम्यान पहिलं षटक सागर कांबळेचं. सामना मात्र करणार आहे तो सुमित. या ठिकाणी सुंदर फटका, एक मोठा फटका सजवलाय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर प्रहार 4 धावांसाठी. चार धावांसाठी. दरम्यान पुढचा चेंडू सागर कांबळेचा सुमित साठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना या ठिकाणी 70 धावा रोखायचे असतील तर एक चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे ते जयसाई चापेरी संघाला. मात्र समोर एक कव्हरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू झेल होण्याची दाट शक्यता. मात्र या ठिकाणी झेल सुटलेला आहे. 2 धावा मिळाल्या आहेत. एक मोठं जीवदान मिळालं. एक मोठा मासा गळाला लागला होता परंतु गळ तोडून मात्र हा मासा फरार झालेला आहे. 2 धावा मात्र निश्चित मिळत आहेत. ही संधी वारंवार येत नसते कारण का एक चेंडू असतो
जो मॅचचं भवितव्य ठरवत असतो. ज्या चेंडूवर जर षटकार पडला तर निश्चितच फलंदाजाचं मनोबल वाढवत असतो आणि जर बळी गेला तर येणाऱ्या फलंदाजाला दबाव देत असतो. इथे मात्र ही संधी हुकलेली आहे. या ठिकाणी चेंडू खाली होता किरण मात्र चेंडू सुटलेला आहे, झेल सुटलेला आहे आणि जीवदान मिळालं ते सुमित याला. या 2 धावांच्या साहाय्याने मात्र धावसंख्या वाढली ती बिनबाद 6. सागराचा पुढचा चेंडू सुमितसाठी तर मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू गेला होता. या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव निश्चित मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र आलाय तो सुमित कांबळे, सॉरी सुमित कदम. बिनबाद 7. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आपण पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या त्या जय साई चाफेरी या संघाच्या खात्यामध्ये. मात्र दरम्यान या ठिकाणी पहिलं षटक एक चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरी 4 धावा आल्या असल्या तरी अजूनही एक कुठेतरी मोठी धावसंख्या देण्याचं जे रोखण्याचं काम आहे ते मात्र करताना आपण पाहतोय ते सागर कांबळे याला. दरम्यान या ठिकाणी सुमित डावखुरा फलंदाज एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी 2 धावा निश्चित मिळाल्या असतात परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी होतो सुमित कदम. या एका धावाने स्वतःचं वैयक्तिक खातं मात्र निश्चित खोलण्यात यशस्वी झालंय. दरम्यान एका धावाच्या साहाय्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती बिनबाद 8. दरम्यान पुन्हा स्ट्राईक वर आलाय तो सुमित. एक मोठा फलंदाज आहे, एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वातलं, टेनिस क्रिकेट विश्वातलं एक सुमित पवार. सुंदर चेंडू परंतु या ठिकाणी पंचांकडून वाईट घोषित एक अतिरिक्त धाव मिळते. या एका अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या मात्र निश्चित वाढते ती बिनबाद 9. आपण जर पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर अंतिम षटकामध्ये आपल्याला 2 वाईट पाहायला मिळाले होते परंतु या इनिंग मध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये वाईट. इथं मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने झेल होण्याची दाट शक्यता. इथं मात्र झेल सुटतोय. सुमितला चांगलं जीवदान मिळतंय. एक चांगला फटका होता. या ठिकाणी मात्र झेल सुटलाय. सुमितला पुन्हा जीवदान. 2 धावा मात्र निश्चित मिळत आहेत. या ठिकाणी मला वाटतं सुमितला दुसऱ्या चेंडूवर जीवदान मिळालं होतं. आता पुन्हा या चेंडूवर जीवदान मिळतंय. एका षटकामध्ये 2 वेळा जीवदान मिळालं ते सुमित याला पाहूया. सुमित या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलतो का? मी मगाशी म्हणाल होतो की संधी वारंवार येत नसते मात्र संधी आली होती व त्या संधीचं सोनं करण्यात यशस्वी ठरला तो जय साई चाफेरी संघाचा क्षेत्ररक्षक. मात्र पुढच्या चेंडूवर एक उत्कृष्ट असा रिव्हर्स खेळत 4 धावा मिळवल्यात त्या सुमित याने. या 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्येत बदल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15.
गोलंदाजाला सुमेध याने. कारण जर पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या किंवा मोठा फटका 4 धावा आल्या तर मात्र गोलंदाज कुठेतरी खच्चीकरण होतं गोलंदाजाचं. मात्र असाच प्रयत्न करताना आपण पाहिलं ते सुमेध याला कुठेतरी पहिल्या चेंडू पासून दबाव ठेवण्याचं काम करतोय तो सुमेध. दरम्यान हेमंत याचा पुढचा चेंडू खूपच पुढ्यात जातोय त्याच्यामुळे नक्कीच मोठे फटके बसणार आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं की अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण हातामधला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत 4 धावांसाठी हा फटका. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरती आपल्याला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. मात्र पहिल्याच षटकामध्ये मिसफील्ड झाली होती आणि 2 वेळा जीवदान मिळालं सुमित याला. मात्र या ठिकाणी पुन्हा मिसफील्ड होते 4 धावा मिळतात त्या सुमेध याला. सुमित आणि सुमेध दोघांसाठी नंदनवन आहे हे मैदान. म्हणजे या ठिकाणी पाहतोय पुढचा चेंडू हेमंत याचा सामना मात्र करणारा सुमेध. इथे पुन्हा एक मोठा फटका सजवलाय मला वाटतं पुन्हा 6 धावांसाठी. सलग 3 चेंडूवर 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 आणि या दुसऱ्या षटकाच्या 3 चेंडूमध्ये 16 31 धावा. अतिशय महागडं षटक ठरलंय. तुटून पडताना आपण पाहतोय गोलंदाजावर अक्षरशः सुमेध याला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एक सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला चेंडू 4 धावांसाठी. सलग या ठिकाणी आपण जर एक गणित बघितलं तर पहिल्या चेंडूवरती 6 दुसऱ्या चेंडूवरती 4 तिसऱ्या चेंडूवरती 6 पुन्हा चौथ्या चेंडूवरती 4 म्हणजे असे एकूण 4 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्या त्या सुमेध याने हेमंत याला. म्हणजे ज्या धावा दिल्या जमा केल्या होत्या हेमंत याने त्यापेक्षा जास्त धावा देण्यात आतापर्यंत खर्ची घातल्या त्या हेमंत याने. या ठिकाणी व्याजासहित वसूल करताना आपण पाहतोय तो सुमेध याला. पुन्हा एक मोठा फटका 6 धावांसाठी. अतिशय महागड षटक 26 धावा आतापर्यंत आल्यात. मला वाटतं 5 चेंडू फेकलेत ते हेमंत याने आणि 5 चेंडूवरती 26 धावा. आता मात्र निश्चित 4 धावांचं गणित असणार आहे कारण का आपण पाहिलं आहे की पहिल्या चेंडूवरती 6 दुसऱ्या चेंडूवरती 4 तिसऱ्या चेंडूवरती 6 चौथ्या चेंडूवरती 4 पाचव्या चेंडूवरती 6 आणि आता 6वा चेंडू आहे. पाहूया संधी होती मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. 1 धाव मिळते. मात्र 27 धावा या षटकामध्ये 27 धावा कुठल्या आहेत त्या सुमेध याने हेमंत याला. 42 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 42. गोलंदाजी मध्ये थोडीशी कुठेतरी सुधारणा करायला हवी होती. कर्णधाराने गोलंदाज ज्या पद्धतीचा निवडला होता स्लोवर गोलंदाजी करायची होती. मात्र प्रत्येक चेंडू हा बॅट्समनच्या पुढ्यामध्ये जात होता आणि हा पुढ्यातला चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला तो सुमेध याने. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय संघाकडून 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय तो. नाव काय वैभव. सुंदर चेंडू खरोखर चांगला चेंडू होता. चेंडूला गती होती. मात्र या ठिकाणी 1 धाव निश्चित मिळणार आहे ती सुमेध याला. 1 धावाच्या सहाय्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 43. आता मात्र स्ट्राईकला आलोय तो सुमित. नॉन स्ट्राईकला तो सुमेध. चांगलं कॉम्बिनेशन म्हणता येईल सुमेध आणि सुमित याचं. डावखुरा फलंदाज आहे तो सुमेध आणि राईटी फलंदाज आहे तो सुमित. सुंदर फटका पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने मधोमध खेळलेला हा चेंडू मला वाटतं 4 धावांसाठी. मिसफील्ड अतिशय क्षेत्ररक्षण गचाळ म्हणता येईल आणि या पहिल्या षटकापासून क्षेत्ररक्षण गचाळ आपल्याला दिसतंय.
बिनबाद 47. मित्रांनो, सामना कोण जिंकलाय हे महत्वाचं नाही, परंतु संघर्ष कुणी केलाय हे जास्त महत्वाचं आहे. या ठिकाणी मात्र आपण संघर्ष करताना दिसत नाहीये. आपण क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा गफलत करत आहोत, गोलंदाजीमध्ये सुद्धा कुठेतरी आपली कमतरता भासवते. आणि हा संघर्ष न करता जर सामना समोरच्याला द्यायचा असेल तर अतिशय हा सामना खूप कमी दर्जाचा ठरतो. या ठिकाणी आपण पाहिलं की यानंतर एक वाईट गेला होता, एक अतिरिक्त धाव मिळाली होती. इथे मात्र सुंदर चेंडू, एक पुनरागमन चांगलं म्हणता येईल. चांगली दिशा होती, चांगली गती होती, टप्पा होता. आणि या चेंडूवर मात्र एक धाव घेण्यात यशस्वी झाला तो सुमित. एका धावाच्या साह्याने धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती बिनबाद 49. दरम्यान वैभव याचा पुढचा चेंडू सुमेध साठी. इथे मात्र मोठा फटका झाला पुन्हा लॉंगॉनच्या दिशेने 6 धावांसाठी. या ठिकाणी बिनबाद 55. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एक मोठा फटका, झेल होण्याची दाट शक्यता. इथे मात्र झेल बाद होतोय तो सुमेध, परंतु चांगली कामगिरी केली आहे. ज्या वेळेस गरज होती संघाला त्यावेळेस मात्र एक आपली कामगिरी पुरेपूर बजावून परतताना आपण पाहतोय ते म्हणजे सुमेध याला. वैयक्तिक 35 धावांवरती बाद झालाय. धावा आता झाले किती, 49 झालेत ना, 55 झालेत ना, 15 पाहिजे. या ठिकाणी 55 धावा झाल्यात, एक बाद. मात्र सुमेध याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल पुन्हा झालाय तो डावखुरा फलंदाज भूषण. पानगळे सरांचा हा एक आवडता खेळाडू आहे, त्यांच्या संघामधून नियमित खेळणारा हा खेळाडू आहे भूषण. दरम्यान पुढचा चेंडू भूषण साठी. इथे मात्र सुंदर चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू आणि बाद होतोय तो भूषण. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आनंदी नर्सिंग होम संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 55. विजयासाठी 12 चेंडू 15 धावा, 12 चेंडू आणि 15 धावा. दरम्यान या ठिकाणी भूषण याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये पुन्हा दाखल झालाय तो डावखुरा फलंदाज प्रफुल्ल पवार. या ठिकाणी कॉम्बिनेशन मात्र अजूनही तसंच आहे, लेफ्टी अँड रायटी. दरम्यान या ठिकाणी संघाकडून 4थं आणि वैयक्तिक मला वाटतं 2रं षटक घेऊन मैदानामध्ये पुन्हा दाखल झालाय तो सागर. सामना मात्र करायचा आहे तो सुमितचा, कारण सुमितला बाद करायला अजूनही प्रयत्न, संधी आली होती, मात्र दोन्ही संधींचं सोनं न करता सुमितला जीवदान दिलं होतं. दरम्यान पहिला चेंडू सुमित साठी. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळलेला हा चेंडू
चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल किरणच्या मार्फत 2 धावा पूर्ण. सामना एक हाती जिंकून देण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय ते सुमित याला सामना अक्षरशः सोडल्यात जमा असं या ठिकाणी चित्र दिसतंय. परंतु मित्रांनो शेवटपर्यंत आपल्याला संघर्ष करायचा आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. या ठिकाणी जर तुम्ही यशस्वी कामगिरी करत असाल तर त्यासाठी मेहनत करावी लागते. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय की चांगलं पुनरागमन म्हणता येईल सागरच्या मार्फत. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 2 धावा, मात्र पुढच्या चेंडूमध्ये परिवर्तन आणि निर्धाव चेंडू. या ठिकाणी व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडू. एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपण पाहतोय ते सागर याला. या ठिकाणी 3 चेंडू फेकून झाले तर मात्र 2 धावा खर्ची घातल्या ते सागर याने. या ठिकाणी सुमित सुंदर, खरोखर सुंदर गोलंदाजी, चांगली कामगिरी म्हणता येईल सागरच्या मार्फत. या ठिकाणी फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम करतोय तो सागर. मात्र सुमित अंतिम 6 चेंडू मध्ये सुद्धा 20 धावा मारू शकतो याची खात्री आहे ती पानगळे सरांना. दरम्यान या ठिकाणी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. या ठिकाणी आता मात्र जी प्रेक्षकांना पाहायची गरज होती की सामना अटीतटीचा झाला पाहिजे आणि या अटीतटीचा सामन्याचं समीकरण मात्र या षटकामध्ये निश्चित निर्माण झालेलं आहे. मला वाटतं विजयासाठी 7 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण बनलंय. मात्र एक स्थानिक खेळाडू, एक नाव मोठा असलेला खेळाडू अविनाश गावानकर मैदानामध्ये दाखल होताना एक चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय ते सागर याला. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्ची घातल्या होत्या त्या सागर याने. मात्र या चौथ्या आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा आतापर्यंत खर्ची घातल्यात. आणि मला वाटतं गडी एक गडी बाद केलाय सुमितच्या रूपाने. दरम्यान मैदानामध्ये दाखल अविनाश गावानकर. इथे मात्र निर्धाव चेंडू, सुंदर षटक म्हणता येईल, एक यशस्वी षटक. आता मात्र खरोखर अटीतटीचा सामना होण्याचे चान्सेस आहेत कारण का 6 चेंडू आणि 13 धावा. माजी खेळाडू ज्यांनी आपल्या जनरेशन मध्ये चांगली क्रिकेटमध्ये कामगिरी केली होती ते म्हणजे कैलास तांबे यांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांच्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण विराजमान व्हायचं आहे आणि चालू सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. दरम्यान या ठिकाणी
संघाकडून अंतिम म्हणजे 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय तो स्थानिक खेळाडू रमेश। दरम्यान या ठिकाणी माहेर कोथवडे आणि साई सद्गुरू 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी पॅव्हलियन मध्ये दाखल व्हायचंय। दरम्यान चालू सामन्याकडे पाहताना आपण पाहतोय की या ठिकाणी अंतिम षटक जे महत्वाचं षटक असणार आहे, या षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे आणि हे षटक घेऊन दाखल झालाय तो रमेश जय साई चापेरेचा हा गोलंदाज। सामना मात्र करणार तो प्रफुल। या ठिकाणी तो अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये 6 चेंडू 12 धावा, 6 चेंडू 12 धावा। मित्रांनो संघर्ष करायचा आहे, आपल्याला जिंकायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न मात्र आपला असला पाहिजे। परिस्थितीवर असं तुटून पडा की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे मित्रांनो। आणि पुन्हा या ठिकाणी पुन्हा वाईट गोलंदाजीला जो गोलंदाज आपण या ठिकाणी बोलवलेला आहे काही सूचना देणं त्याला गरजेचं आहे, कारण का बॅटने धावा आल्या तरी चालतील परंतु एक्स्ट्रा गेल्या नाही पाहिजे। या ठिकाणी चेंडू वाढत आहेत, धावा मात्र खर्ची घातल्या जात आहेत। आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावा, 6 चेंडू 11 धावा। सामना मात्र करणार आहे तो प्रफुल, एक स्फोटक फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे, कलेक्ट केलं तर 6 धावांसाठीच मारणार। इथे मात्र खरोखर चांगलं परिवर्तन, चांगला चेंडू म्हणता येईल, निर्धाव चेंडू। आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावा। इथे मात्र जेलबाद, एक चांगला गडीबाद केलाय प्रफुलच्या रूपाने, एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल। पहिल्या 2 चेंडूवरती अतिरिक्त धावा आणि मात्र 2 चेंडू निर्धाव। जो सामना 4थ्या षटकामध्ये संपणार होता तो सामना 5व्या षटकामध्ये हृदयाची धडधड वाढवणारा ठरलाय। एक चांगली कामगिरी म्हणता येईल ती सागरने खरं म्हणजे या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलं होतं। सागरने एक चांगलं पुनरागमन केलं होतं की कुठेतरी आपल्याला आपल्या अनुभवाची या ठिकाणी पराकाष्ठा करावी लागणार होती आणि ती सागरने केली होती। मात्र या ठिकाणी आता दरम्यान या ठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे काही मिनिटांसाठी हा सामना स्थगित करण्यात येतोय। अविनाश मात्र एक अविनाश गावणकर आणि एक अविनाश कुवार। मात्र या ठिकाणी पंचाने अविनाश कुवार याला
मैदानामध्ये उशिरा दाखल झाल्याच्या कारणाने बाद घोषित करण्यात आलाय। या ठिकाणी पहिला फलंदाज प्रफुल्ल बाद झाल्यानंतर मैदानामध्ये आपल्याला दाखल व्हायचं होतं, परंतु प्रफुल्ल आउट झालाय, मैदानाच्या सुद्धा बाहेर आलाय। त्यानंतर मैदानामध्ये पदार्पण केलं होतं ते अविनाश कुवारी याने, मात्र पंचांनी त्याला बाद घोषित केलंय। दरम्यान या ठिकाणी अविनाशाची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो साजन। एक नियम बरोबर आहे, कारण का हा सामना आपल्याला चालू सामन्यामध्ये आपल्याला कुठेतरी वेळ वाया घालवायचा नसतो आणि आपण कुठेतरी त्याच्यामध्ये अयशस्वी होताना आपण पाहतोय। दरम्यान साजन मैदानामध्ये दाखल। या ठिकाणी मात्र आता उर्वरित 4 चेंडू असणार आहे, 4 चेंडूंवरती 11 धावा। समीकरण मात्र अतिशय बिकट परिस्थिती, मात्र साजन आणि अविनाश अजूनही मैदानामध्ये दाखल। 4 चेंडू 11 धावा, एक मोठा फटका सजवला 6 धावांसाठी, तर कदाचित या सामन्याचं समीकरण बदलू शकतं, परंतु साजन हा अमोल्याच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू आहे आणि निश्चितच सुमितला सुद्धा त्याची माहिती आहे आणि म्हणूनच सुमितने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याला या 11 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी मैदानामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन जे केलंय खरोखर एक कौतुकास्पद अशी कामगिरी म्हणता येईल, कारण पहिल्या 2 चेंडूवरती सलग वाईट 2 अतिरिक्त धावा दिल्या होत्या, मात्र पुढचे 2 चेंडू निर्धाव आणि 1 गडी बाद। दरम्यान पुढचा चेंडू रमेश याचा साजनसाठी। या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहतोय ते म्हणजे रमेश याला। इथे मात्र खरोखर उत्कृष्ट चेंडू, एक चांगला चेंडू आणि साजन पुन्हा तंबूत एका पाठोपाठ एक। सुमेध याने मात्र त्यानंतर जी पडझड चालू झाली आहे आनंदी नर्सिंग होम संघाची, ती आतापर्यंत थांबायचं नाव घेत नाहीये आणि हा कुठेतरी विजय खेचून आणण्याचं काम करताना आपण पाहतोय ते रमेश याला। मात्र या ठिकाणी अमोलने खूप चांगली रणनीती वापरली होती, मात्र याचं जास्त श्रेय जातं ते मी असं म्हणतो की सागर याला, कारण का जे महत्वाचं षटक होतं 4थं षटक, त्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी केली होती ती सागर याने। 2 धावा खर्ची घातल्या होत्या आणि जो ट्विस्ट निर्माण केला होता तो सागर याने, आणि मात्र सागरने रचलेल्या पायावर कळत चढवताना आपण पाहतोय ते रमेश याला। मात्र अजूनही काही चेंडू शिल्लक आहे, मला वाटतं 3 चेंडू 11 धावा। दरम्यान पुढचा चेंडू रमेश याचा, इथे मात्र पुन्हा झेलबाद, एक चांगला फटका मारला होता, एक चांगला फटका सजवला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण साहिलच्या मार्फत एक चांगली कामगिरी केली रमेशने। मात्र मला वाटलं या ठिकाणी हा चेंडू बाहेर जातोय, मात्र बॉल न टाकता आउट झाला होता। या ठिकाणी आपण या हॅट्रिकला काय म्हणायचं मला समजत नाही, कारण का पहिल्या चेंडूवरती प्रफुल्ल बाद झाला होता, झेलबाद झाला होता। दुसऱ्या चेंडू टाकायच्या अगोदरच मला वाटतं या ठिकाणी अविनाश बाद झाला होता आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर
हे हॅट्रिक म्हणता येईल. 4 सलग 4 विकेट 4 गडी बाद झालेत. एक चांगली गोलंदाजी मला वाटतं याला. जर हा सामना जर जयसाई चापेरीने जिंकला तर मला वाटतं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्याला देता आला असता. अशी कामगिरी म्हणता येईल ती रमेश कडून. दरम्यान या ठिकाणी दरम्यान या ठिकाणी मैदानामध्ये दाखल निलेश मालप. मात्र अजूनही 2 चेंडू 11 धावा. एक चांगलं षटक रमेशच्या मार्फत. पुढच्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच सुमित विचार करेल की कुठून आपण कुठे आलो आहोत. जो आपण विजयाच्या उंबऱ्यावरती होतो आज मात्र आपलं विजयाची कवाड बंद होताना आपण पाहतोय. दरम्यान अजूनही खेळ बाकी आहे. 2 चेंडू 11 धावा आणि या ठिकाणी हा सामना अटीतटीचा. मात्र कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 11 धावा जमावाव्याच लागणार आहेत 2 चेंडू मध्ये. इथे मात्र एक नो चेंडू घोषित. या ठिकाणी मात्र फ्री हिट असणार आहे आणि 2 चेंडू 10 धावा. इथे मात्र कुठेतरी दिशा भरकटताना आणि थोडीशी आपल्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी चूक करताना आपण पाहतो ते रमेश याला नो चेंडू सुद्धा होता आणि वाईट सुद्धा होता. म्हणजे एकाच वेळी दोन प्रकारचे चेंडू फेकले होते ते रमेश याने. मात्र या 2 पैकी एकच आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे आणि पंचाने ते नो कारण त्याच्यासाठी फ्री हिट असणार आहे म्हणून पंचाने नो घोषित केलाय. दरम्यान या ठिकाणी 2 चेंडू 10 धावा. जर हा सामना जर जयसाई चापेरीने जिंकला तर नक्कीच इतिहासात नोंद होईल. या आजच्या सरकार प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये नक्कीच नोंद होईल या सामन्याची. कारण काय या ठिकाणी पुन्हा दिशा भरकटतोय आणि इथे मात्र वाईट. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावा. फ्री हिट मात्र कायम असणार आहे. 2 चेंडू 9 धावा. गडी मात्र बाद होतोय. धाव बाद होतोय. जो सामना फलंदाज कोण आहे? निसार गवाणकर. या ठिकाणी मात्र धावा जैसे थे मात्र अतिरिक्त 2 धावा नो आणि वाईटच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र संधी असणार आहे ती अविनाशला. एक मोठा फलंदाज आहे. 9 धावा कुटायच्या आहे आपणाला आणि या 9 धावा फ्री हिट आपणाला असणार आहे. म्हणजे बिनधास्त खेळायचं आहे. 8 गडी बाद झालेत आतापर्यंत. या ठिकाणी 8 बाद. धाव संख्या झाली ती 61. दरम्यान या ठिकाणी 9 धावा. अजूनही 2 चेंडू 9 धावा. इथे मात्र हा चेंडू वाईट. फ्री हिट मात्र कायम असणार आहे. सलग 3 अतिरिक्त धावा. आता मात्र 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. सामना आता मात्र आवाक्यामध्ये आहे. मात्र तसा फटका सजवावा लागणार आहे तो अविनाशला. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं. 2 धावा निश्चित पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र 1 चेंडू 6 धावा. या चेंडूवर मात्र मोठा फटका सजवावा लागणार आहे तो अविनाशला. 6 धावांसाठी 1 चेंडू आणि 6 धावा.
आतापर्यंत 10 चेंडू फेकलेत ते रमेश याने. एक लॉंग ओव्हर म्हणता येईल या षटकाला. एक लांबलचक षटक झालाय. ते 10 चेंडू आतापर्यंत फेकलेत. हा चेंडू जर यशस्वी झाला तर 11वा चेंडू असणार आहे. मात्र 6 धावांची आवश्यकता असणार आहे. ते इथे मात्र हा सामना जिंकलाय तो जय साई चापेरी संघाने. जो सामना हरला होता तो सामना जिंकण्याची पूर्ण कसब लावलं होतं ते जय साई चापेरी संघाने. आज सामना आपल्या पदरामध्ये पाडून घेतलाय. यशस्वी झालाय तो जय साई चापेरी. या ठिकाणी मात्र धावबाद होतोय.